विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 11 ते 20 11 to 20 टेबल एकरेघीमध्ये कसं लेखन करायचं, 11 to 20 टेबल्स लिहिताना सराव कसा करावा, काळजी कशी घ्यावी आणि त्यावर उपाय काय, त्याचबरोबर 11 to 20 टेबल पाठ का करावे, त्याचा फायदा काय, हे आपण व्हिडिओच्या शेवटी समजून घेणार आहोत. त्याचबरोबर या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला टेबल आधारित पाड्यांवर आधारित एक प्रश्न विचारला जाईल. त्याचं उत्तर चॅट बॉक्समध्ये तुम्हाला नोंदवायचं आहे. आजच्या तासिकेला आपण 11 to 20 टेबल्स सिंगल लाईनमध्ये कसं लिहितात त्याची माहिती समजून घेतोय. तर 11 ते 20 पर्यंत पाडे एकरेघीमध्ये लिहिणं कोणासाठी महत्त्वाचं आहे, तर ज्या विद्यार्थ्याचं 2 ते 10 पर्यंत चांगल्या रीतीने पाडे पाठांतर झालेले आहेत त्या विद्यार्थ्याला ते खूप उपयुक्त आहे. सगळ्यात महत्त्वाचं, 2 पाड्यामध्ये जी एक रेषा असते ती त्या 2 रेषेमध्ये सारखं अंतर असलं पाहिजे. बघा, ही एक रेषा, ही एक रेषा, 2 पाड्याच्या दरम्यानची, त्याच्यामध्ये सारखं अंतर असली पाहिजे. नंतर जी आडवी रेष आहे ती आडवी रेष ही निश्चित असते, आपल्या वहीमध्ये आखलेली असते. आणि 2 संख्या कोणत्याही धरल्या आपण, त्या 2 संख्येच्या दरम्यानचं बघा 34, 51 या 2 संख्येच्या दरम्यान सारखं अंतर असलं पाहिजे. त्यानंतर 11 to 200 याच्यात कोणत्याही संख्या 200 पर्यंतच्या कोणत्याही संख्या धरल्या तर सारख्या उंचीच्या असल्या पाहिजे, तेव्हा तुमचे टेबल लेखन चांगलं होणार आहे. त्यानंतर तुम्ही पाठ कशा पद्धतीने केलं पाहिजे, तर मेमरी रिकॉलचा आधार घेऊन. मेमरी रिकॉल म्हणजे मांडी घालून एका ठिकाणी बसणे आणि डोळे लावून आपण टेबल मनातल्या मनात आठवलं पाहिजे, तेव्हा तुमचे पाड्यांचा सराव होणार आहेत. जी खालची जागा उरते टेबल लेखन झाल्यानंतर 1 to 0 हे 10 डिजिट्स नंबर याचा 5 ओळी म्हणून डेली वर्क म्हणून सराव तुम्हाला करायचा आहे. त्या सरावानेच तुमचे गणिताचे हस्ताक्षर सुंदर होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही दररोज 11 to 20 सिंगल लाईनमध्ये टेबल लेखनाचा सराव 3री ते 4थीचे विद्यार्थी जास्तीत जास्त कराल तर याची 100% मी आशा बाळगतो. पाढे पाठ करणे का गरजेचे आहे, तर या 2 उदाहरणाच्या साहाय्याने आपण समजून घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्याचं 18चा टेबल पाठांतर नसेल, 18चा पाढा पाठ नसेल, तो 9, 8चा म्हणजे 9चा टेबल 8पर्यंत म्हणणार, 9, 8चा 72 म्हणजे तो खाली 2 लिहिणार आणि कॅरी 7 करणार. त्याच्यानंतर 9, 1चा 9 इथपर्यंत तो टेबल म्हणणार आणि त्याच्यात तो 7 ॲडिशन करणार, ॲड करणार, तो होतो 16. म्हणून आन्सर येईल 162. इथं वेळ जातो आहे. पण ज्या विद्यार्थ्याचं 18चा टेबल चांगल्या रीतीने पाठांतर असेल, तो 9चा 162 हे त्याचं पाठांतर असल्यामुळे तो लगेच आन्सर नोंदवेल, म्हणजे त्याची वेळेची बचत झालेली आहे. म्हणून तुम्हाला वेळेची बचत, अचूकता, वेगात गणिती क्रिया करण्यासाठी पाढे पाठांतर करणे गरजेचे आहे. मित्रांनो, 11 to 12 पाढे पाठ केल्याचा फायदा काय, तर तुमची सगळ्यात महत्त्वाची गणिताची गती वाढेल आणि अचूकता. त्याचबरोबर 11 to 20 टेबल्स पाढे पाठ केल्यामुळे तुमच्या कौशल्यांचा, गणिती कौशल्यांचा विकास होईल. विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढणार आणि तर्कशक्ती, लॉजिकल थिंकिंगचा विकास होत असतो. तुम्हाला जर विद्यार्थी मित्रांनो गुणाकार, भागाकार आणि अपूर्णांक या क्रिया जोरात वेगाने सोडवायचं असेल तर तुम्हाला 11 ते 20 पर्यंत पाढे पाठ करणे खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर 11 ते 20 पर्यंत पाढे पाठ केल्यामुळे लांब गणिती उदाहरणे वेगात सोडवता येतात. भविष्यामध्ये तुम्ही जी काही स्पर्धा परीक्षा द्याल, शालेय परीक्षा द्याल,
त्यामध्ये तुम्हाला यशस्वी होण्यासाठी 11 to 20 टेबल पाठ करणे खूप महत्त्वाचं आहे. 11 to 20 टेबल पाठ केल्यामुळे मानसिक गणित कौशल्य सुधारते आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये त्याचा उपयोग होत असतो. म्हणून तुम्ही दररोज 11 to 20 टेबल वाचनाचा पाठांतराचा सराव करणे खूप महत्त्वाचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, पाढे पाठ करा. त्याचा फायदा काय तर स्पर्धा परीक्षेमध्ये. तर तुम्हाला पाढे पाठ केल्यामुळे तो समजलेला आहे की नाही याच्यासाठी एक प्रश्न देतोय, त्याचा आन्सर तुम्हाला चॅट बॉक्समध्ये नोंदवायचा आहे. तर 15 मल्टिप्लाय डॅश डॅश इज इक्वल टू 90 म्हणजे 15ला आपण कितीने गुणावे म्हणजे 90 उत्तर येईल. 15ला किती संख्येने मल्टिप्लाय करायचा म्हणजे 90 आन्सर येईल. हे नोंदवायचं आहे चॅट बॉक्समध्ये. प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर अँड कमेंट्स टू दिस चॅनेल. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.